सांगा काय कशाबद्दल जमलात तुम्ही आज इथे? विजय ग्रुप हाऊसिंग लिमिटेड या कंपनीने 300 घर खरेदीदारांना फसवलेलं आहे. नुसतं घर खरेदीदारांना फसवलेलं नाही तर L&T फायनान्स लिमिटेड, L&T हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, आदित्य बिर्ला यासारख्या बँकांना पण फसवलेलं आहे. तर कसं फसवलेलं आहे ते तुम्हाला सांगतो. L&T हाऊसिंग फायनान्सकडून नेरळ येथील गृहप्रकल्प बांधण्यासाठी 185 करोडचं लोन घेतलं. L&T फायनान्सकडून 115 करोडचं लोन घेतलं आणि आदित्य बिर्ला याच्याकडून 41 करोडचं लोन घेतलं आणि आम्हा 300 घर खरेदीदारांकडून 64 करोड रुपये त्याने घराच्या खरेदीच्या मोबदल्यामध्ये घेतले. असे 405 करोड रुपये त्यांनी कलेक्ट केले विजय ग्रुप हाऊसिंग लिमिटेडच्या मालक आतिफ गाला याने. आणि त्यानंतर 2018 मध्ये बांधकाम बंद केलं. बांधकाम बंद करून हे जेवढे सगळे पैसे जमा केलेले ते सगळे पैसे स्वतःच्या असणाऱ्या कंपन्यांमध्ये सायफन केले. त्या कंपन्यांबरोबर काही व्यक्तींच्या नावे पण त्याने ते सायफन केलेले आहेत. असे पैसे सायफन करून कंपनीच्या अकाउंटवरती फक्त 6 करोड उरले. बांधकाम बंद केलं आणि आम्हाला फसवलं. बांधकाम बंद केल्यानंतर दिवाळखोरी घोषित केली. दिवाळखोरी घोषित केल्यानंतर आम्ही आता जायचं कुठे हा प्रश्न आहे. अशा प्रकारे ह्या फसवणूक झालेली आहे. तर दिवाळखोरी घोषित केल्यानंतर दिवाळखोरी कायद्यामध्ये आम्हा होम बायर्सना असं सांगितलं जातं की पहिलं बँकाचं जे आहे लोन ते वसूल केलं जाईल, त्याची प्रॉपर्टी लिक्विडेट करून. मग माझा एक प्रश्न आहे की ज्या प्रॉपर्टीचं फक्त 80 करोड रुपये व्हॅल्युएशन आहे त्या प्रॉपर्टीला तुम्ही एवढे पैसे दिलेच कसे? 300 करोड रुपये लोन L&Tने दिले कसे? हा आमचा होम बायर्सकडून प्रश्न आहे. ही जी केस आहे ती महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी मनी लॉन्ड्रिंगची केस आहे. तर ह्या केसचा व्यवस्थित तपास करून त्या कंपनीच्या सगळ्या डायरेक्टरना जेलमध्ये टाकावं